नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वीच्या निकालाच्या संदर्भात। बघा, नुकताच 12वीचा निकाल जाहीर झाला आहे। 12वीचा निकाल लागलेला आहे। 12वीच्या निकालामध्ये भरपूर विद्यार्थी पास झाले। सर्व विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील करिअरसाठी पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या तर्फे। त्यासोबतच आता किती विद्यार्थ्यांनी 12वीमध्ये किती मार्क्स मिळालेत बघा, तुम्हाला किती टक्के मिळाले ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। जर समजा तुम्हाला 90 मिळाले असतील तर 90 लिहून पाठवा, 80 मिळाले असतील तर 80 लिहून पाठवा, 70 मिळाले असतील तर 70 लिहून पाठवा। जेवढे काही तुम्हाला गुण मिळालेले आहेत तेवढे गुण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। म्हणजेच तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने पुढचं करिअरचं गायडन्स जे ते त्या ठिकाणी केलं जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला जेवढे काही टक्केवारी मिळाली असेल तेवढी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायची। आता बघा, पुढची महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत आपण 10वीचा निकाल। 12वीचा निकाल जाहीर झाला, मग 10वीचा निकाल कधी लागणार? तर 10वीचा निकाल आता या दिवशी लागणार आहे। त्याविषयीची महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा, कोणत्या दिवशी तुमचा 10वीचा जो निकाल आहे तो जाहीर होईल त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। तर आता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर सर्वांना विनंती करतो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा। तर लगेच आपण सुरुवात करूया। तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत। बघा, महाराष्ट्र बोर्ड SSC क्लास 10th रिझल्ट, 10वीचा रिझल्ट आता बाकी राहिलेला आहे। 12वीचा लागलेला आहे, फक्त 10वीचा बाकी आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 12वी, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आल्या। बघा, काय म्हटलेलं आहे, फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये तुमच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा झालेल्या होत्या 10वीच्या, बरोबर आहे। 10वीची परीक्षा यावेळेस जर आपण पाहिलं तर 10 दिवस अगोदर म्हणजेच फेब्रुवारीमध्येच परीक्षा झालेल्या होत्या, ठीक आहे। तर आता बघा, प्रात्यक्षिक परीक्षा तुमच्या घेण्यात आल्या होत्या 2025 मध्ये। आता पुढे बघा, यापैकी 12वीच्या परीक्षेचा निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आला। 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर आता 10वीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। बघा, 10वीचा जो काही निकाल आहे, 10वीचा जो निकाल आहे तो कधी लागेल याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष आहे। त्यामुळे सांगतोय, ज्या ज्या विद्यार्थ्यांना 12वीमध्ये टक्केवारी मिळाली आहे, जेवढे काही मिळाले असतील तेवढे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। 40 मिळाले असतील 40, 50 मिळाले असतील 50, 60 मिळाले असतील 60, 70 मिळाले असतील 70, 75 मिळाले असतील तर 75 कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे आहे। पुढे बघा, आता 10वीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केलेला आहे। 12वीच्या नंतर आता 10वीच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक वाट पाहत आहेत। तर यातच आता सर्वात मोठी बातमी आहे, 10वीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। बघा, 10वीचा जो निकाल आहे तो लवकर जाहीर करण्यात येणार आहे। बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत अधिक माहिती देण्यात येईल, म्हणजेच ऑफिशियल त्या ठिकाणी पत्र येतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचा निकाल जाहीर होतो, जसं 12वीचं झालं। 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर काही तासातच किंवा काही दिवसातच लगेचच 10वीच्या परीक्षेचा निकालसुद्धा जाहीर केला जातो। म्हणजेच काय, तर बघा, जर आपण पाहिलं तर निकाल जो आहे तो 5 मेला जाहीर झालेला आहे। तर त्यानुसार जर आपण पाहिलं तर 12वीच्या निकालाच्या नंतर लगेच 10वीचा निकाल पण जाहीर केला जातो। 5 मेला निकाल जाहीर झालेला आहे, त्यापासून बघा तिथून पुढे 10 दिवस। बघा, जर आपण पाहिलं 12वीचा परीक्षा निकाल जाहीर झाल्यावर काही दिवसात लगेचच 10वीचा परीक्षेचा निकालसुद्धा जाहीर केला जातो। 10वीचा निकाल 15 मे पूर्वी जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्याचं कारण काय, तर नेहमीच म्हणजे मागच्या वर्षी पण जर आपण पाहिलं तर 10 दिवसातच 10वीचा निकाल पण त्या ठिकाणी लागला होता। म्हणजेच 12वीचा निकाल लागल्यानंतर लगेच 10 दिवसांनी 10वीचा निकाल जाहीर करण्यात आला होता। त्याच पद्धतीने यावेळेससुद्धा 15 मे पूर्वी तुमचा निकाल लागण्याची शक्यता जी ती त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। मात्र शिक्षण मंडळाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही आहे। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेण्यात आली। तर प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये घेण्यात आलेली होती। आता निकाल कुठे पाहायचा, तर ज्या वेबसाईट्स आहेत ते तुम्हाला माहितीच आहे, त्याची पण मी तुम्हाला माहिती पुढे देणारच आहे, त्याबाबत अजिबात काळजी करायचं नाही। ऑफिशियल वेबसाईट आहेत, त्यावरनं जाऊन पण तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता। निकाल चेक करणं आता त्या ठिकाणी अवघड नाही आहे, परंतु 10वीचा निकाल केव्हा लागणार त्याची महत्त्वाची तारीख तुम्हाला सांगितली। सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।